नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अरुणा क्रिएशन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यांना आवडणारा सण म्हणजे रक्षाबंधन. आणि रक्षाबंधनाचा दिवस म्हटलं तर प्रत्येक बहीण भावासाठी खूपच विशेष असा दिवस मानला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा रक्षाबंधनावर भद्राची छाया असणार आहे. त्यामुळे आपल्या भावाला आपण राखी शुभ मुहूर्तावरच बांधायची आहे. तर शुभमुहूर्त कोणता आहे, कोणता भद्राकाळ आहे, म्हणजे जो अशुभ काळ आपण म्हणतो, तर त्या काळामध्ये भावाला राखी बांधायची नाही. आणि यासोबतच भावाला राखी खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. कारण बघा, आजकाल आपण फॅशनच्या दृष्टीने जास्त बघतो. मग काय होतं की काही राखी आपण खरेदी करतो की ज्या बांधल्यामुळे काय त्यांचे वाईट परिणाम आपल्या भावाला भोगावे लागू शकतात. म्हणजे त्या राखी बांधण्याचं पुण्य मिळण्याऐवजी त्याचे काही वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. तर ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या नात्याचा उत्सव असतो, जो त्यांच्या प्रेमाचे आणि विश्वासाचे प्रतीक मानला जातो. दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला, नारळी पौर्णिमेला आपण रक्षाबंधन साजरी करत असतो. नारळी पौर्णिमा प्रारंभ यावर्षी बघा गुरुवारी 27 ऑगस्टला सकाळी 9:08 होणार आहे. आणि पौर्णिमा समाप्ती 28 ऑगस्ट शुक्रवारी 9:19 होणार आहे. तर यामुळे रक्षाबंधन हे आपल्या 28 ऑगस्टला शुक्रवारी साजरी करायचे आहे. आणि भद्राकाळ बघा, भद्राकाळ हा 27 ऑगस्टच्या रात्री सुरू होऊन 28 ऑगस्ट सूर्योदयापूर्वी समाप्त होणार आहे. त्यामुळे यावर्षी रक्षाबंधनाचा दिवस हा भद्रामुक्त असेल. म्हणून 28 ऑगस्ट रोजी जमल्यास तुम्हाला सांगितलेल्या 3.5 तास शुभमुहूर्तामध्ये राखी बांधायची आहे. तो मुहूर्त पुढे तुम्हाला सांगणारच आहे. काही कारणामुळे तुम्हाला राखी बांधणे शुभ मुहूर्तावर जमले नाही तर दिवसभरामध्ये तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये राखी बांधू शकता. भद्राकाळाचा या दिवशी कोणताही अडथळा नसणार आहे. म्हणून 28 ऑगस्ट रोजी कोणताही भद्राकाळ नसून संपूर्ण दिवस तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता. भद्राकाळ का अशुभ मानला जातो? भद्राकाळ हा शुभ कार्यासाठी अयोग्य मानला जातो. त्यामागे एक पौराणिक कथा आहे. शनिदेवाची बहीण भद्रा हिचा स्वभाव रागीट आणि कठोर होता. ती कोणतेही मंगलकारक जसे की पूजा, यज्ञ, सणाच्या वेळी अडथळे निर्माण करत असे. त्यामुळे देवतांनी विनंती करून तिचा काळ वेगळा ठरवला. याला भद्राकाळ म्हणून ओळखलं जातं. आजही असं म्हणलं जातं की भद्राकाळामध्ये कुठलंही पण शुभ कार्य करणं टाळलं पाहिजे, नाहीतर त्याचे वाईट परिणाम जे आहेत, अनिष्ट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून बघा, रक्षाबंधनसारख्या शुभ दिवशी आपल्याला राखी बांधताना भद्राकाळ आवश्यक म्हणजे लक्षात घेणे आवश्यक आहे. कारण शुभमुहूर्तावरच तुम्ही काही गोष्टी केल्या तर त्या गोष्टीचा संपूर्ण फळ मिळतं. तर बघा, हे झालं की रक्षाबंधनाचा शुभ काळ कुठला आहे, कोणत्या शुभ काळामध्ये राखी बांधू नये. तर रक्षाबंधनामध्ये राखी बांधण्यासाठी सगळ्यात शुभ मुहूर्त आहे तो 28 ऑगस्ट शुक्रवारी सकाळी 5:27 ते सकाळी 9:48 आहे. म्हणजे जवळपास सुमारे 3 तास 51 मिनिटांसाठी हा शुभ मुहूर्त असणार आहे. बघा, रक्षाबंधनाला काही राखी खरेदी करताना आपण बऱ्याच प्रकारच्या राख्या बघायला मिळतात. आता बघा, बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनच्या राख्या येतात. मग आपण काय करतो की काहीतरी वेगळं घ्यायचं म्हणून वेगळीच राखी घेतो आणि ती भावाच्या मनगटावर बांधल्यामुळे आयुष्यात नकारात्मक परिणाम होतात. बघा, लहान मुलं वगैरे कार्टूनसारखी राखी घेतात. ती ठीक आहे, आपण एक गंमत म्हणून वगैरे घेतो. पण काही शुभ राख्या म्हणजे बघा, ज्याच्यावर स्वस्तिक, ओम, गणपती, देवांचे काही चिन्ह असतात, या शुभचिन्हांच्या राख्या मनगटावर बांधल्यामुळे शुभ परिणाम होत असतो. आणि अशा राख्या भावाला बांधल्यामुळे त्यांच्या आयुष्यात नकारात्मकता जी आहे ती कमी होते. आणि काही अशुभ चिन्ह जर असतील तर त्याचा वाईट परिणामसुद्धा होतो. तसेच काळा रंग हे नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. तर त्यामुळे काळ्या रंगाची वगैरे राखी बांधू नका. रक्षाबंधन म्हटलं की राखी आलीच तर शुभचिन्हांच्या राखी बांधा. आणि अगदी तुमच्या घरातील पांढरा धागा तुम्ही हळदीत मिसळून तो धागा जरी हातावर बांधला ना, शेवटी काय आहे, भाव महत्त्वाचा आहे. जो धागा महत्त्वाचा नाही, त्याच्यामुळे जी राखी तुम्हाला अट्रॅक्ट करते ती राखी तुम्ही घ्या आणि आपल्या भावाच्या हातावर बांधून रक्षाबंधन सुखासमाधानाने आनंदाने साजरी करा. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुटलेली वगैरे फाटलेली राखी जी आहे तर ती आपल्याला वापरायची नाही. भलेही तुमची 5 रुपयाची साधी राखी घ्या, पण ती अगदी व्यवस्थित असली पाहिजे. त्याच्यावर काहीतरी शुभचिन्ह असले पाहिजे, अशी आपल्याला राखी घ्यायची आहे. आजकाल बाजारमध्ये बघा, चांदीची सुद्धा छोटीशी राखी येते. तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीची सुद्धा छोटी ओम वगैरे स्वस्तिकची प्रतीक असलेली राखी घेऊ शकता. जुनी राखी वगैरे पडलेली असेल घरामध्ये तर ती काढून टाका.
त्यानंतर तुम्ही देवाऱ्याला तुमच्या गाड्यांना वगैरे राखी बांधली असेल मागच्या वर्षीच्या, ज्या त्या काढून टाका. आणि छान आपण पौर्णिमा पण असते, त्यामुळे तुम्ही छान गाड्या वगैरे धुवून त्यांना नवीन आपली छान गोंड्याची छोटीशी राखी बांधा. त्यानंतर बघा, मिठाईच्या बाबतीत पांढरा पेढा किंवा साखर अशा गोष्टीच आपल्याला औक्षणाच्या ताटामध्ये भावाला आपण जेव्हा राखी बांधल्यानंतर गोड पदार्थ खावं घालतो, तर त्याच्यामध्ये तुम्हाला वापरायचे आहेत. मात्र ब्लॅक जॅम वगैरे किंवा डार्क चॉकलेट अशा रंगाच्या मिठाई येतात औक्षणाच्या ताटामध्ये, ते आपल्याला वापरायचं नाही. तसेच आपण साधी दुधाची बर्फी, मलाई बर्फी, केशर बर्फी, रसमलाई वगैरे अशा छान गोड पदार्थ तुम्ही भावाला औक्षणाच्या वेळी घ्यायचे आहेत. मात्र ब्लॅक जॅम वगैरे किंवा डार्क चॉकलेट अशा रंगाच्या मिठाई येतात औक्षणाच्या ताटामध्ये, ते आपल्याला वापरायचे नाही. तसेच आपण साधी दुधाची बर्फी, मलाई बर्फी, केशर बर्फी, रसमलाई वगैरे अशा छान गोड पदार्थ तुम्ही भावाला औक्षणाच्या वेळेस ताटामध्ये द्या आणि तेच खाऊ घाला. आपण फॅशनच्या नादामध्ये काही गोष्टी बघत नाही आणि काही नियमांचे पालन करत नाही आणि मग चुका होऊन जातात. तर या काही गोष्टी आहेत. आणि बघा, सगळ्यांचा हा जो सण आहे त्याला आपल्याला चांगलं फळ घ्यायचं आहे, चांगलं पुण्य कमवून घ्यायचं आहे. उगाचच काहीतरी मग आपल्याकडून चुका होऊन जातात, माहीत नसते आणि आपण काहीतरी वेगळ्या गोष्टी करायला लागतो आणि मग त्याचे नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतात. त्यामुळे नक्की राखी खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्या. व्यवस्थित, साधी, सोपी, छान अशी राखी घ्या. त्यानंतर शुभकाळ पाळा. रक्षाबंधनासाठी भद्रा काळामध्ये शक्यतो राखी बांधणे जे आहे तर ते टाळलं गेलं पाहिजे. तर ही माहिती कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.